ॲव्हरेज व्यक्तीचं कॅरेक्टर इमोशनल ड्रिव्हन असतं आणि ते कशा पद्धतीने डिसिजन घेतात आणि एक वेल्दी मिलेनियर व्यक्तीचं कॅरेक्टर कशा पद्धतीने सेल्फ इमेज वरती काम करतं हे आपण किती लोकांना स्ट्रॉंग कॅरेक्टर बनवायचे या स्ट्रॉंग कॅरेक्टर नाही बनवलं आजच्या डेटमध्ये आज का मी म्हणतो कारण वर्ल्ड खूप फास्ट मूव्ह होतंय फिरतंय फास्ट जर आपण चेंज नाही आणलं आपल्या कॅरेक्टरमध्ये आणि कॅरेक्टर वरती सतत काम नाही केलं ती सवय आपल्याला हॅबिट लावायची आहे कारण आपण जर कम्फर्टमध्ये जास्त काळ आपण राहिलो कम्फर्ट झोन तर आपल्या इन्कम वरती इम्पॅक्ट होतो माइंडसेट वरती इम्पॅक्ट होतो रिलेशनशिप वरती इम्पॅक्ट होतो करिअर वरती इम्पॅक्ट होतो वीक कॅरेक्टर असेल तर तुम्ही जर 9 to 5 जॉब मध्ये आहात EMI पे करताय सगळ्या गोष्टी पे करताय मुलांचं एज्युकेशन आहे सगळे खर्च हे करताय सेल्फ इस्टीम तुमचं वीक असेल ना तर तुम्ही फायनान्शियल फ्रीडम अचीव करण्यासाठी एफर्ट्स नाही करणार तुम्ही पैसे कमवणार लाईफ जगणार EMI पे करणार पण ज्या कंपनीमध्ये तुम्हाला रिस्पेक्ट नाही मिळत ना तिथे फक्त येस बॉस हे यू ब्लडी येस बॉस थँक्यू सर राईट चालेल मला कारण माझं EMI कंपनी पे करते सो याला म्हणतात लो सेल्फ इस्टीम आणि हाय सेल्फ इस्टीम बनवण्यासाठी तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे की इमोशनल ड्रिव्हन लोक एक्झॅक्टली काय करतात आणि कॅरेक्टर ड्रिव्हन लोक काय करतात जोपर्यंत तुम्ही डीप थिंकिंग नाही करत जोपर्यंत तुम्ही स्वतःला चॉपिंग नाही करत कटिंग नाही करत ग्राइंडिंग नाही करत तोपर्यंत कॅरेक्टर बनणार नाही स्ट्रॉंग कॅरेक्टर बनेल तरच तुम्ही हे सगळं अचीव्ह करू शकता टाइम मॅनेजमेंटवरती त्यांनी फार इफेक्टिव्हली गोष्ट बोललेली की टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं असतं सेम थिंग स्ट्रॉंग कॅरेक्टर आणि वीक कॅरेक्टर मध्ये डिफरन्स काय आपण क्विकली बघूया दोन प्रकारचे व्यक्ती आहेत एक आहेत इमोशनल ड्रिव्हन एक आहे कॅरेक्टर ड्रिव्हन इमोशनल ड्रिव्हन 95% वर्ल्डची पॉप्युलेशन इमोशनल ड्रिव्हन आहे वर्ल्डची पॉप्युलेशन कॅरेक्टर ड्रिव्हन लोक आहेत 5% वर्ल्डच्या पॉप्युलेशनचे 5% लोक कॅरेक्टर ड्रिव्हन आहेत 95% इमोशनल ड्रिव्हन आहे इमोशनल ड्रिव्हन लोक एखादं चांगलं कार्य सत्कार्य करण्यासाठी जोपर्यंत ते चांगलं फील करत नाही ना तोपर्यंत प्रयत्न नाही करत एखादं चांगलं कार्य करायचं असेल त्यांना तर जोपर्यंत त्यांचे फिलिंग इम्प्रूव्ह नाहीत व्हायब्रेशन्स इम्प्रूव्ह नाहीत अपलिफ्ट होत नाही ना तोपर्यंत करत नाहीत ते आणि कॅरेक्टर ड्रिव्हन डू द राईट थिंग अँड देन फील गुड डिफरन्स किती आहे चांगल्या गोष्टी करतात त्यांना पण वाईट वाटतं त्यांना पण हार्ड परफॉर्मन्स करणं टफ आहे चांगलं गोष्ट करायचं कार्य करायचंय लॉंग परफॉर्मन्स करायचंय हे कॅरेक्टर ड्रिव्हनच ठरवतं इमोशनल ड्रिव्हन लोक कसे असतात कन्व्हिनियन्स टाइम प्रमाणे काम करतात राईट त्यांना जेव्हा वाटेल त्यावेळेसच ते डिसाईड करतात बघेन मी एखादं चांगलं कार्य करायचं असेल तर ठीक आहे मी बघतो माझा मूड कसा आहे देन मी करणार कॅरेक्टर ड्रिव्हन कमिटमेंट ड्रिव्हन असतात ते लोक कमिटमेंट असते त्यांची कमिटमेंट ड्रिव्हन असतात ते राईट एकदा कमिटमेंट केली तर लो कमिटमेंट नाही ठेवत हाय कमिटमेंट ठेवतात कारण त्यांना माहिती आहे की जर लो कमिटमेंट ठेवली तर कॅरेक्टर लूज पडणार आणि ओव्हर द पिरियड हे लूज कॅरेक्टर ठेवणं आपली प्रॅक्टिस होऊन जाते तो कॅरेक्टर ड्रिव्हन लोक कमिटमेंट खूप हाय ठेवतात आणि जे कॅरेक्टर ड्रिव्हन लोक नाहीत इमोशनल ड्रिव्हन आहे ना ते टाइम फॉलो नाही करत इमोशनल ड्रिव्हन डिसिजन घेतात ना पॉप्युलॅरिटी वरती घेतात नाउ डेज काय झाली पॉप्युलॅरिटी जगाची चीप झाली फार चीप झालेली आहे आणि म्हणून इमोशनल ड्रिव्हन जे असतात हे मॅक्झिमम लोक काय करतायत जगामध्ये इन टर्म्स ऑफ त्यांच्या हेल्थमध्ये रिलेशनशिपमध्ये करिअरमध्ये मनी एरियामध्ये पॉप्युलॅरिटी बघतात रेफरन्सेस घेतात आणि त्या गोष्टी करतात मॅक्झिमम लोक हेल्थला प्रायोरिटी देत नाहीत रिझन टाइम और प्रायोरिटी डिसिजन पॉप्युलॅरिटी वरती नाही घ्यायची डिसिजन तुमचे प्रिन्सिपल बेस असणं फार गरजेचं जर मग कॅरेक्टरवरती काम करायचं असेल तर इमोशनल ड्रिव्हन लोक काय करतात एखादं ऍक्शन जर घ्यायचं असेल चेक करतात ऍटिट्यूड कसा आहे त्यांचा ऍटिट्यूड वरती ऍक्शन घेतात बट कॅरेक्टर ड्रिव्हन लोक चूज ऍटिट्यूड बेस्ड ऑन देअर ऍक्शन एखादा ऍटिट्यूड असतो फार त्या ऍटिट्यूड वरती ऍक्शन नाही घ्यायचे ऍक्शन काय घ्यायची त्याच्यावरती तुमचा ऍटिट्यूड डिसाईड होतो राईट
हे जे छोटे छोटे प्रिन्सिपल, दीज आर दिस प्रिन्सिपल्स जे आपल्यामध्ये नाही आहेत. इमोशनल ड्रिव्हन महत्वाचं इम्पॉर्टंट पार्ट, ते तेव्हाच बिलीव्ह करतात ज्यावेळेस ते बघतात डोळ्याने. त्यांना एव्हिडन्स लागतो, एव्हिडन्स. समटाईम एव्हिडन्स ठीक आहे, पण जगामधल्या मॅजिकल गोष्टी आहेत ना, त्याचा काही एव्हिडन्सच नाहीये. गोष्ट कॅरेक्टरची चालली. टफ आहे लाईफ मध्ये, सगळ्यात टफ कॅरेक्टरवरती काम करणं. तुमच्या ऍटिट्यूड वरती लक्ष द्या की तुम्ही काय एक्झॅक्टली करताय. ऍक्शन फ्रिक्वेन्सी फार मिसिंग आहे. केव्हा असते ऍक्शन फ्रिक्वेन्सी मिसिंग? जर बिलो 200 तुमचे व्हायब्रेशन्स असतील, बिलो 200 व्हायब्रेशन्स असतील, फिलिंग्स, आमचं FTB आहे ना, फिलिंग्स येतात पहिल्यांदा, दॅट मीन्स बिलो 200 व्हायब्रेशन्स आहे. त्या व्हायब्रेशन्स वरती काय होतात? तुमचे थॉट्स क्रिएट होतात, विचार क्रिएट होतात. विचार क्रिएट झाल्यानंतर काय बनतं? विचार कंटिन्युअसली फिरत राहतात. ठीक आहे, सेम याच्यावरती विचार कंटिन्युअसली फिरत राहतात. लेट्स से तुम्ही फिअर एका स्पेसिफिक टाइम मध्ये सतत येते, तर त्या स्पेसिफिक टाइम मध्ये फिअरच्या पॅटर्न मध्ये स्पेसिफिक थॉट्स असतील ते रिपीटेड होतात. रिपीटेड थॉट्स काय करतात? तुमचे बिलीफ बनवतात, धारणा बनवतात. आणि बिलीफ काय असतात? खूप स्ट्रॉंग असतात, मजबूत असतात. आणि त्या बिलीफ स्ट्रॉंग असतात, त्याच्यावरती काय बनतं? ऍक्शन्स. ऍक्शन का नाही घेत? ऍक्शन फ्रिक्वेन्सी का मिसिंग आहे? त्याचं रूट काय? आपल्याला डोळ्यांनी बघितल्याशिवाय आपण नाही करत. पैशाला काय आवडतं? पैसा कोणाच्या पाठी जातो? ज्याचं कॅरेक्टर एकदम स्ट्रॉंग आहे, हार्ड आहे ना, सतत पैसा त्याच्याकडेच जातो कंटिन्युअसली. वीक कॅरेक्टर पैसा जात नाही, गेला तरी पण राहत नाही. तर आपण तुझ्या कॅरेक्टरवरती, सेल्फ इमेज वरती हार्ड काम करूया. आणि सगळ्यात टफेस्ट पार्ट आहे कॅरेक्टर बनवणं. पण एकदा जर तुम्ही बनलं ना, ते तुटत नाही. मग सगळ्यात टफेस्ट पार्ट होतं की इमोशनल ड्रिव्हन लोकांसोबत तुम्ही लांब राहता, त्या संगतीमध्ये जात नाही. राईट? कॅरेक्टर ड्रिव्हन लोक बिलीव्ह इन देन दे सी. RAS. RAS म्हणजे किती लोकांना माहिती? RAS सर ती एक मेंदूची बाय डिफॉल्ट सिस्टम आहे, ज्याच्यामुळं आपण जे इच्छा करतो, जे जे आपल्याला खूप डिझायर आहे, तेच आपल्याला सारखं आपण शोधून काढतो. ओके. आपल्या मेंदूमध्ये एक सिस्टम आहे, त्याला RAS म्हणतात, रेटिक्युलर ऍक्टिव्हिटी सिस्टम. तर हे कॅरेक्टर ड्रिव्हन लोक असतात ना, हे याच्यावरती खूप काम करतात, याच्यावरती बिलीव्ह करतात. जे माइंड मधला एक सिस्टम आहे. आपलं माइंड एक सिस्टम आहे, आपलं माइंड एक ऍक्टिव्हिटी आहे. आपलं ब्रेन काय? ऑर्गन आहे. ब्रेन आपल्याला दिसतं, माइंड दिसत नाही. अंडरस्टँड करा. आणि मॅक्झिमम जे वेल्दी लोक आहेत, हायली सक्सेसफुल लोक आहेत ना, हे डोक्याने कमी विचार करतात आणि माइंडने जास्त विचार करतात, कारण त्यांचा RAS सिस्टम ना खूप स्ट्रॉंग असतं, पॉवरफुल असतं. स्ट्रॉंग कसं होतं? रेग्युलर रिच्युअल्स दिले ना, रुटीन मध्ये, गिव्हर रुटीन, त्यांनी हे ओव्हर द पिरियड होतं. आणि RAS सिस्टम मध्ये खूप स्ट्रॉंग काम करतात. कॅरेक्टर ड्रिव्हन लोक एव्हरी सिंगल डे करतात. 5 मिनिट्स स्टार्ट करतात, ओव्हर द पिरियड 5 मिनिट्स 50 मिनिट्स डिपेंड करतं. इमोशनल ड्रिव्हन लोक जे असतात, हे मोमेंटम क्रिएट होण्याची वाट बघतात. मोमेंटम म्हणजे काय? माहोल. माहोल आधी बनू दे, नंतर मी जातो त्याच्यात. बट कॅरेक्टर ड्रिव्हन लोक काय करतात? मोमेंटम क्रिएट करतात, माहोल बनवतात, आणि मग त्या माहोलमध्ये इतर लोकांना आणतात. या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला अंडरस्टँड करणं, हे प्रिन्सिपल लर्न करून ना इम्प्लिमेंट करणं पण तितकंच गरजेचं आहे. इमोशनल ड्रिव्हन जे लोक असतात, ऑलवेज विचारतात एखादी गोष्ट करण्यासाठी, माझ्यासाठी योग्य गोष्ट कुठली आहे, हे राईट आहे की रॉंग आहे. चॅलेंजिंग असतं त्यांना. तुमच्यापैकी बरेचसे लोक जे इमोशनल ड्रिव्हन आहेत ना, मी जे करतोय किंवा करते ते राईट आहे की रॉंग आहे. ओव्हर द पिरियड कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी लागेल, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल की मला कॅरेक्टर मध्ये एकदम स्ट्रॉंग असेल ना, किती प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेम मधून मी बाहेर पडू शकतो. कॅरेक्टर ड्रिव्हन लोक आणि इमोशनल ड्रिव्हन प्रॉब्लेमला कसं हँडल करतात? प्रॉब्लेम आला, स्लो डाऊन होतात एका लेवलवरती, स्लो डाऊन. प्रॉब्लेम आला, फायनान्शियल प्रॉब्लेम असू दे, हेल्थ प्रॉब्लेम असू दे, स्लो डाऊन. प्रॉब्लेम आल्यानंतर आपण क्विट करतो. पण कॅरेक्टर ड्रिव्हन लोक काय करतात? कंटिन्यू करतात, ऍक्शन्स इन्क्रीज करतात. प्रॉब्लेम आला, ऍक्शन इन्क्रीज करतात. प्रॉब्लेम आला, ऍक्शन इन्क्रीज करतात. आपण काय करतो? प्रॉब्लेम आला, ऍक्शन लूज करतो, स्लो डाऊन करतो, आणि एका लेवल नंतर ऍक्शन काय करतो? फायनान्शियल प्लॅनिंगच्या वेळी आम्ही हा एक्सपिरियन्स केलेला आहे. कॅरेक्टर ड्रिव्हन लोक असतात, हे मिलेनियर बनतात, 10 वर्षात बनतात, 11 वर्षात बनतात, 11 ते 15 वर्षामध्ये बनतात जनरली आमच्या प्रॅक्टिसमध्ये. बट जे हायली क्वालिफाईड इमोशनल ड्रिव्हन लोक आहेत ना, हे 11 वर्ष जाऊ द्या, पुढचे 111 वर्ष पण मिलेनियर नाही बनत, कारण त्यांचं ते कॅरेक्टरच नाहीये.
लूज कॅरेक्टरवाले काय असतात, वोलाटाईल असतात, मूडी असतात. आज माझा मूड नाही, चल ए मला कंटाळा आलाय, चल मी सेशन नाही डिलिव्हर करणार, तू कर चल. बट जर हाय परफॉर्म करायचं असेल तर हा ऑप्शनच नाहीये मूड आणि वॉलॅटिलिटीचा, राईट ना? ज्यावेळेस ऑप्शन नाहीये त्यावेळेस ठीक आहे. कॅरेक्टर ड्रिव्हन लोक स्टेबल असतात, स्टेबल, कॉन्शियस, परफॉर्मन्सच्या वेळी. आणि सर्वात महत्वाचं मी एक गोष्ट तुम्हाला म्हणालेल की इमोशनल ड्रिव्हन लोकांची मोठी साईन जी आपण डॉक्टर डेव्हिड हॉकिन्सचा रिसर्च बघितला, ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आणि एनर्जीचा जो पार्ट होता, ज्याची फ्रिक्वेन्सी बिलो 200 असेल तो कोण बनतो? फॉलोअर्स. बिलो 200 मध्ये व्हायब्रेट होणारे लोक फॉलोअर्स बनतात, आणि 200च्या वरती ज्याची फ्रिक्वेन्सी ते लोक काय बनतात? क्रिएटर बनतात. फर्स्ट ते क्रिएटर बनतात, क्रिएशन करत राहतात. 2 डिकेड्स क्रिएशन केल्यानंतर, 2 डिकेड कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स असल्यानंतर, आफ्टर 2 डिकेड्स 3 डिकेड्स ते लीडर्स बनतात, एक्सलन्स बनतात, आणि वर्ल्ड मधल्या 0.010% मध्ये त्यांचं किंमती होते. आणि हे इम्पॉर्टन्स आहे इमोशनल ड्रिव्हन आणि कॅरेक्टर ड्रिव्हन व्यक्तीचं. एनर्जी लूज असेल, बिलो 200 असेल तर तुम्ही फॉलोअर बनणार, आणि कॅरेक्टर तुमचं ओव्हर द पिरियड हातातून निसटणार, आणि मग तुम्ही इमोशनली अजून जास्त वीक होणार. आणि लूज आणि इमोशनली वीक असलेले लोक जे आहेत ओव्हर द पिरियड त्यांचं मेंटल डिस्टर्ब होतं. मेंटल डिसॅबिलिटी वगैरेचे जे आहेत, ब्रेन हॅमरेज वगैरे, हेच लोक आहेत. डॉक्टर डेव्हिड हॉकिन्सने जो रिसर्च केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली दिलेलं आहे की बिलो 200 लोक व्हायब्रेशन ज्यांचे कंटिन्युअसली 18 तासामध्ये 16 तास 17 तास होतात, त्यांच्या ब्रेनला ऑक्सिजन आणि ब्लड प्रॉपर सप्लाय होत नाही. ज्यावेळेस तुम्ही बिलो 200 मध्ये असता तर त्यावेळेस तुमचा ब्लडचा फ्लो मेंदूला न पोचता तुमच्या आर्म आणि लेग्स मध्ये जातो. आणि म्हणून इमोशनल ड्रिव्हन लोक बनणं फार, आपण स्ट्रेस हँडल नाही करू शकत, प्रॉब्लेम हँडल नाही करू शकत ना. का होतं माहितीये का? कॅल्क्युलेटिव्ह रिस्क नाही घेऊ शकत, ती पण एक हाय इन्कम स्किल आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट ही पण एक हाय इन्कम स्किल आहे. सक्सेसचं डेफिनेशन पण आपल्याला माहित नाही, त्यामुळे तिथे पण स्ट्रेस येते. मिडल क्लास लोकांना या सगळ्या प्रेशरमुळे ना त्यांचं कॅरेक्टर वीक झालेलं की कमर्शियल माइंडसेट असणं फार गरजेचं. तीच व्यक्ती करू शकते. सगळं अचीव्ह करायचंय, सक्सेस अचीव्ह करायचंय, आपल्याला कमर्शियल माइंडसेट, कॅरेक्टर ड्रिव्हन पीपल असणं फार गरजेचं. त्याच लोकांसोबत सतत राहणं फार गरजेचं आहे. आणि हे जर नाही ठेवलं आज पण ना, विचार करा तुमच्या लाईफमध्ये पुढचे 5 वर्ष कसे असतील, 10 वर्ष कसे असतील. युट्यूबचं गेम जो आहे ना, खेळ हा का चालू आहे? कारण एव्हरी सिंगल डे आपण युट्यूब वरती चीप पॉप्युलरिटी फॉलो करतोय आणि आपलं कॅरेक्टर अजून लूज होतंय. आय एम नॉट सेइंग की ते वाईट आहे, तिथे पण चांगला कंटेंट आहे, पण तुम्ही चांगला कंटेंट तेव्हाच अट्रॅक्ट करणार ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कॅरेक्टरवरती हार्ड काम करताय.